नमस्कार. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. याबाबतची सूचना महाराष्ट्र राज्यातील महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया ॲपवर माहिती प्रसिद्ध केलेली आहे. तर त्याबाबतची आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र झालेल्या आहेत त्या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया ॲपवर पोस्ट टाकलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो 28 जून 2024चा जो GR प्रसिद्ध करण्यात आलेला होता, या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. अपात्र ठरण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे. तर आता कोणत्या महिला होत्या ज्या आता लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत ते आपण पाहूयात. तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला. संजय गांधी निराधार योजनेचा ज्या महिला लाभ घेत होत्या त्या महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला होता आणि अशा महिला 2,30,000 महिला होत्या ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत होत्या. तर आता 2,30,000 महिला ज्या होत्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या, अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यानंतर वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो GR प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता की 21 ते 65 वय असलेल्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो लाभ आहे तो मिळणार आहे. तर काही महिला अशा आहेत ज्यांचं वय हे 65 पेक्षा जास्त होतं आणि अशा महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला होता. तर 65 पेक्षा जास्त वय असलेल्या महिला या 1,10,000 इतक्या होत्या. तर यांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत वगळण्यात आलेलं आहे. तर या 1,10,000 महिला ज्या आहेत ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त होतं त्या आता लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र झालेल्या आहेत. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000. तर आता ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला होता, ज्यांच्याकडे 4चाकी गाडीसुद्धा होती, तसेच नमोशक्ती योजनेचा लाभसुद्धा घेत होत्या. सोबतच काही महिला अशासुद्धा होत्या ज्यांनी स्वइच्छेने म्हणजे स्वतःहून लाडकी बहीण योजनेतून माघारी घेतलेली आहे. तर अशा सर्व महिला ज्या होत्या त्या 1,60,000 इतक्या होत्या. तर 4चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेत लाभ घेणाऱ्या महिला तसेच स्वइच्छेने या योजनेतून माघारी घेणाऱ्या महिला सर्व मिळून 1,60,000 इतक्या होत्या. तर अशा महिलांना सुद्धा आता यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही. तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला होत्या 2,30,000 आणि ज्या महिलांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त होत्या अशा महिला 1,10,000 इतक्या होत्या. तसेच 4चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या तसेच स्वइच्छेने लाडकी बहीण योजनेतून माघारी घेणाऱ्या महिला 1,60,000 इतक्या होत्या. तर सर्व मिळून एकूण अपात्र महिला ज्या आहेत त्या 5 लाख इतक्या आहेत. तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना डिसेंबरपर्यंत लाभ मिळालेला आहे, तर आता अशा महिलांना जानेवारी महिन्यापासून लाभ मिळणार नाही. तर होऊ शकतं काही महिलांना जानेवारीचा हप्ता या कारणानेच मिळाला नसेल, कारण त्या आता लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र झालेल्या आहेत. पुढे आदितीताई म्हणाल्या, सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हप्ता हा चालूच राहणार आहे. त्यांना या योजनेअंतर्गत कोणतीही अडचण येणार नाही. त्यानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. तर आता लाडकी बहीण योजनेसाठी 5 लाख महिला ज्या अपात्र झालेल्या आहेत अशा अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा जो आतापर्यंत लाभ मिळालेला आहे म्हणजेच जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंतचा जो लाभ मिळालेला आहे तो परत घेतला जाणार नाही.
त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही। तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो जानेवारीचा हप्ता आहे तो वितरित केलेला आहे। तर काही महिला अशा सुद्धा होत्या ज्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो जानेवारीचा हप्ता आहे म्हणजेच 7वा हप्ता आहे तो मिळालेला नाही। तर होऊ शकतं त्या महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता अपात्र झालेल्या आहेत। त्यानंतर तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही। तर लाडकी बहीण योजना ही एक कल्याणकारी योजना आहे। योजनेअंतर्गत आतापर्यंत ज्या अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो सन्मान निधी प्राप्त झालेला आहे तो परत घेतला जाणार नाही, असे आदितीताई तटकरे म्हणाल्या। म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी। तर आता ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 लाख महिला ज्या अपात्र झालेल्या आहेत अशा 5 लाख महिलांनी जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंतचा लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो लाभ घेतलेला आहे त्या लाभाची जी रक्कम आहे ती परत घेतली जाणार नाही। तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या 5 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांच्याकडून जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत सन्मान निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केलेला होता, तो सन्मान निधी परत घेतला जाणार नाही। तर आय होप मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।